नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या जी.के. वर्ल्ड या चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला घेऊन आली आहे मुक्ताईनगर या ठिकाणी. सुरुवातीला आपण आलेलो आहोत चांगदेव मंदिर येथे. चांगदेव मंदिर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात असलेले एक प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे. चांगदेव मंदिर हे तापी आणि पूर्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले मंदिर आहे. हे मंदिर 12व्या शतकातील योगी संत चांगदेव महाराज यांना समर्पित केलेलं मंदिर आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच जुनी विहीर दिसते. हे मंदिर कुणी बांधले, कधी बांधले याचा अजूनही शोध लागलेला नाही. आतापर्यंत कोणताही शिलालेख येथे सापडलेला नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या लोकांनी 2008 साली केलेल्या उत्खननात दगडी मंदिराचा पाया सापडला होता. त्यांनी येथे काळ्या खडकापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीही शोधून काढल्या होत्या. तसेच प्राचीन मंदिराचा पाया, पायऱ्या, व्हरांडा, गर्भगृह आणि एक मोठं शिवलिंग हे देखील या उत्खननात येथे सापडले. चांगदेव मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची मूर्ती, भगवान विष्णूची मूर्ती, हनुमानाचे दगडी शिल्प, मंदिराच्या दक्षिणेकडील चांगदेव मंदिराचे विस्तीर्ण असं दृश्य, चांगदेवाच्या मंदिरावरील अप्सरांची बाह्य भिंतीवरील शिल्पे, येथील शिल्पकला काळ्या दगडांतील हेमाडपंथी शैलीची आहे. आणि या सर्व गोष्टी आजही इथे जशाच्या तशा जपून ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात. असं म्हटलं जातं की चांगदेव मंदिर त्या काळात बांधले गेले ज्या काळात कंटिन्यू 6 महिने लांब रात्र अनुभवली गेली होती. सध्या मंदिराचं छप्पर हे पूर्णपणे ओपन असून आपल्याला मंदिरातून डायरेक्ट वरचं आभाळच दिसून येतं. त्यामुळे सरकारने सुद्धा या जुन्या वास्तूंना जपण्यासाठी काहीतरी नक्की करायला हवं. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर येथे मोठी यात्रा भरते. चांगदेव महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील लोक या मंदिरात येत असतात. या वार्षिक जत्रेत लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. ही जत्रा उत्तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जत्रांपैकी एक आहे. तापी आणि पूर्णा नद्यांच्या संगमावर असलेले हे मंदिर एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे. तापी नदी ही मध्य प्रदेशातून येते आणि पूर्णा मुक्ताईनगर तालुक्यातूनच वाहते. जत्रेदरम्यान भाविक या नदीत होडी प्रवासाचा आनंद घेतात. हतनूर धरणामुळे या नदीला वर्षभर पाणी असते. येथील तापी पूर्णाचे संगम पर्यटकांचे आकर्षक केंद्र आहे. योग सामर्थ्याने चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले असं सांगण्यात येतं. हेच ते तापी आणि पूर्णा नद्यांच्या संगमाचं ठिकाण. या संगमाच्या ठिकाणावर हे मंदिर वास्तव्यास आहे. अतिशय सुंदर आणि मनमोहक असं हे संगमाचं दृश्य. तसंच जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी. मुक्ताईनगर येथील संत चांगदेव मंदिर यांच्या मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर संत मुक्ताबाई मंदिर आहे. मुक्ताईनगर तालुक्याचं नाव आधी ऐदलाबाद असं होतं. ऐदलाबाद तालुक्याचं नाव नंतर बदलून संत मुक्ताईच्या नावाहून मुक्ताईनगर असं करण्यात आलं. संत मुक्ताबाईंचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. रुक्मणी आणि विठ्ठलपंत हे मुक्ताबाईंचे आई वडील होते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले बंधू होते. योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याशा मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान पाहून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईंना आपले गुरु मानले होते. ताटीचे अभंग लिहून संत ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईने लेखन प्रवृत्त केले.
ज्ञानाची कवडे बंद करून घेतलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईने ताटीच्या अभंगाद्वारे विनवणी केली आणि त्यातूनच पुढे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. मुक्ताबाईंची समाधी तापी तीर कोथडी, जिल्हा जळगाव येथे आहे. मुक्ताबाईंचे 300 अभंग आजपर्यंत उपलब्ध आहेत. हे मंदिर संत मुक्ताबाईंचं मुख्य मंदिर आहे. अतिशय दूरवरून येथे भाविक संत मुक्ताबाई यांच्या दर्शनाला येत असतात. भव्य असं मंदिर संत मुक्ताबाई यांचं बांधण्यात आलेलं आहे. संत मुक्ताबाई यांचं मंदिर सुद्धा पूर्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. या मंदिराच्या समोरच पूर्णा नदीचं अतिशय विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. जवळपास वर्षभर या पूर्णा नदीला पाणी वाहत असतं. मुक्ताबाई यांचे व्यक्तिमत्व जनमानसाने विविध रूपामध्ये जतन केले आहे. तिचे लहानपण, भावा बहिणींच्या नात्यातील दृढता, चांगदेव आणि मुक्ताबाई यांचे गुरुशिष्य नाते, आदिमाया मुक्ताबाई इत्यादी विविध भूमिकेतून तिचे रूप तिने जतन केले आहे. लहानग्या मुक्ताईबद्दल एक विलक्षण असं कौतुक जनमानसामध्ये आहे. मुक्ताईचे लहानगेपण, तिचे लढीवाळपण, तिचे देखणेपण स्त्रियांना विलक्षण भावते असं दिसतं. माझ्या मुक्ताचं चांगुलपण ग जसं केवड्याचं पान, असं मुक्ताबाईंबद्दल म्हटलं जातं. ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले. त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. विसोबा चाटी हा त्या गावाचा प्रमुख होता, जो या 4ही भावंडांचा द्वेष करत असे. त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात सक्त ताकीद दिली. त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले. तिचा हिरमुसलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी योगबळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. तो चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण आले. त्यांनी मुक्ताबाईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली. त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले. तेव्हापासून विसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले. मुक्ताबाईंवर गोरक्षणाच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली होती. महाराष्ट्रात अनेक संते महात्मे होऊन गेले. या संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत, ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला आहे. ज्यांनी माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचे दालनभाव संपन्न केले. ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली, ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या. भक्तियोग मार्ग यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजे संत मुक्ताबाई. त्यांना मानाचा मुजरा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.